तर आता आपण द इम्प्रेस ह्या कार्डापर्यंत आलो आहोत. ही जी राणी आहे हिच्या डोक्यावर हिऱ्यांचा मुकुट आहे. हातामध्ये हिने काय केलंय, गोल धरलेला आहे आणि अंगावर सुद्धा हिच्या पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र हिने धारण केले आहे, जे मांगल्याचे प्रतीक आहे. तर सिंहासनावर असलेला लाल रंग म्हणजे हा जो लाल रंग आहे हा वर्चस्व दाखवतो. हिरवळीने नटलेल्या प्रसन्न निसर्गाच्या वातावरणात सिंहासनावर ही एक तरुण स्त्री रुबाबात बसलेली आहे. ते सिंहासन वेल्वेटचे आहे. मस्तकावर रत्नजडित मुकुट आहे. चेहरा प्रसन्न आहे आणि सुंदर आहे. ही सुंदर दिसते फार. तिच्या आजूबाजूला हिरवेगार जंगल आहे आणि त्यातून प्रवाहित होणारे पाणी संपन्नतेचे प्रतीक आहे. डावा हात तिने मांडीवर ठेवलेला आहे. हातात राजदंडाप्रमाणे भासत आहे. तिच्या समोर सोनेरी गव्हाचे दाणे भर असलेले पीक आहे. सिंहासनावर बदामाच्या आकारात शुक्र ताऱ्याचे चिन्ह आहे. पाश्चात्य संस्कृतीतील व्हीनस देवतेची खून द इम्प्रेस हे स्त्री तत्व दर्शवणारे कार्ड आहे. म्हणून ह्या कार्डाला महाराणी साम्राज्ञी असे नाव शोभून दिसते. हे कार्ड स्त्रीकारक आहे, म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, जो स्त्री मधला गुणधर्म आहे संगोपन करण्याचा, मायाळू स्वभाव आहे, तो ह्या कार्डामध्ये दाखवतो. किंवा तुम्ही अशा कुठल्या तरी संपर्कात याल किंवा अशी कुठली तरी व्यक्ती तुम्हाला भेटू शकते. त्या व्यक्तीकडे नवे विचार, नवनवीन संकल्पना, योजना असतील किंवा तुम्ही स्वतःच्या योजना राबवून यश मिळवण्याची शक्यता ह्या कार्डामध्ये दिसते. मॅडम हे झालंय, मला वाटतं हे मागे घेतलं होतं हो तुम्ही. झालंय, पण रेकॉर्डिंग साठी मी पुन्हा घेते तुमचं सर्व. बरं, ठीक आहे. हं, हं. हे एक अतिशय शुभ कार्ड आहे. यश मिळेलच हे सांगणारे हे कार्ड आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राचा जितका शुभ विचार करतात तो सकारात्मक विचार या कार्ड कडे पाहून करतात. द इम्प्रेसच्या आजूबाजूला फुललेला निसर्ग काय सांगतो, तर कायम असेच बहरलेले आनंदी राहा, निसर्गाच्या सानिध्यात राहा, ही स्त्री सांगत आहे. भविष्यात तुम्हाला जेवढे पुढे जाण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, सुखासीन, आनंदी व अल्लाहदायक सर्व सुखांचा उत्तम उपभोग प्राप्त होईल. कधी कधी हे कार्ड असं पण सांगतं की थोडा वेळ स्वतःसाठी द्या, निसर्गामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, थोडे निसर्गाच्या सानिध्यात घालवा किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही थोडासा वेळ, तुमचा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवणार आहात. तुम्ही व्यक्तीला असं सांगू शकता की येणाऱ्या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होणार आहे. ही राणी दरबारात न बसता अनौपचारिकपणे निसर्गाच्या सानिध्यात बसलेली आहे. अशा वेळी कोणतेही दडपण न ठेवता व्यक्त व्हावे असे हे कार्ड सांगते. की तुमच्या आयुष्यात येणारी अशी व्यक्ती आहे की जी समृद्धी मिळवून देणारी असेल. जेव्हा हे कार्ड येतं तेव्हा लोक तुमच्याकडे आकर्षित होतात किंवा आकर्षित होतील याची पूर्व सूचना देणारं हे कार्ड आहे. सर्वसाधारणपणे हे स्त्री दर्शक कार्ड असले तरी त्याचा पुरुष व्यक्ती किंवा नामी संधी मिळवून देणारे कार्ड आहे असा संदर्भ आपण काढू शकतो. सर्व भौतिक सुख मिळवून देणारे हे कार्ड आहे. ऐश्वर्य व संपन्नतेचे कारक असलेले समृद्धीकडे घेऊन जाणारे हे कार्ड आहे. केलेल्या कष्टाचे चीज, यश, उपभोग, आनंद दाखवणारे कार्ड आहे. हे कार्ड पूर्णपणे रजोगुणी आहे. पॉझिटिव्ह कार्ड आहे. कपाळावर डायमंडचा मुकुट आहे. भौतिक सुख देणारे कार्ड आहे. जिच्या हातात सर्व तऱ्हेची सत्ता आहे अशी व्यक्ती राजसिंहासनावर आदेश देणारी, राजश्री, विलासी वृत्ती, उपभोग घेणारे असे जीवन दाखवत आहे. जीवन सार्थकी होतं हे सगळं सुख शुक्राशी संबंधित आहे. तुम्ही या कार्ड कडून होप्स नक्कीच ठेवू शकता. भौतिक सुखसोयी, वाहन, घर, कलेमध्ये रममान होणारे कार्ड आहे. ही स्त्री गरोदर असल्यासारखी सुद्धा वाटत आहे, म्हणजे एका नवीन जीवाला सुद्धा जन्म देणार आहे. म्हणजेच काय, तर कुणीतरी नवीन व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यात येणार आहे किंवा तुम्ही जी गोष्ट सुरू केली आहे त्याची पुढे काय होणार आहे, वाढ होणार आहे, असं सुद्धा हे कार्ड दाखवतं. सराउंडिंग उच्च स्तरातील व्यक्तीचा आनंदी वातावरणात
रममाण असलेल्या व्यक्तीचे फ्युचर हे कार्ड आले तर कार्ड एअरलाइन्स किंवा कलाक्षेत्र यामध्ये सुद्धा यश मिळवून देणारं आहे. शिक्षणासंबंधित कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की तुम्हाला ह्या फील्डमध्ये यश मिळेल. वर्तमानाचा विचार केला तर सगळी भौतिक सुख मिळतील असे जीवन तुमचे अतिशय चांगले सुरू होईल असं दाखवणारं हे कार्ड आहे. जर भूतकाळासंबंधित विचार केला तर तुमची परिस्थिती भूतकाळामध्ये चांगली होती. तुम्हाला सर्व सुख सोयी उपलब्ध झाल्या होत्या. पूर्वजन्म अतिशय सुखसोयींनी संपन्न होता. असे पूर्वजन्माविषयी जर कोणी प्रश्न विचारला तर हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता. जर व्यवसायासाठी हे कार्ड आले तर तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. थोडेसे जास्त परिश्रम करावे लागतील. आराम बाजूला ठेवून तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. कारण व्यवसाय म्हटलं की तिथे कष्ट करावे लागतात. पण ही स्त्री कष्ट करताना आपल्याला दिसत नाही. ह्या कार्ड मध्ये तशी दिसत नाही आपल्याला. तर ती आरामात सिंहासनावर बसलेली आहे. म्हणून व्यवसायासंबंधित हे जर कार्ड आलं तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही आराम न करता व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करावं. जर वाहन संदर्भात हे कार्ड आलं तर नक्कीच तुम्ही वाहन घेऊ शकता आणि चांगले लक्झरी वाहन होईल. तुमच्या जॉबमध्ये कष्ट परिश्रम करण्याची गरज आहे. तिथे जर हे कार्ड आले तर तुम्ही तिथे शनी ग्रहाची बाजू तुम्हाला तेव्हा कमी दिसेल. शनी ग्रह हा ओझी वागवणारा कष्टकरी लोकांच्या प्रभावाखाली येणारा ग्रह आहे. तर शुक्र हा भौतिक सुखाचा कारक ग्रह आहे. जिथे परिश्रमाची गरज असते तिथे कार्ड आल्यावर त्या व्यक्तीने शनीचे गुणधर्म वाढवावे, कष्ट करावे, चिकाटीने काम करावं. या कार्ड मध्ये आपल्याला लाल रंग आणि ऑरेंज रंग असे दोन कलर दिसतात. म्हणजे तिच्याकडे प्रेम आहे आणि ही हिलिंग पॉवर पण आहे जी समोरच्या व्यक्ती करता त्याचा उपयोग ती करू शकते. चांगली काउन्सिलिंग पॉवर सुद्धा खूप चांगली दिसते. लोक हिच्याकडे काउन्सिलिंग करता आणि हिलिंग करता येतात आणि तिला दुसऱ्यांना मदत करायला सुद्धा आवडते. ह्या कार्डात खूप हिरवा रंग आहे, पाणी आहे. म्हणजे काय तर इमोशन्स आहेत तिच्याकडे, सर्व गोष्टी आहेत. ती त्या निसर्गाबरोबर एकरूप झालेली दिसून येते आणि जीवनाचा आनंद घेत आहे. गव्हाची शेती सुद्धा आपल्याला इथे आजूबाजूला दिसत आहे. ही स्त्री सुद्धा प्रेग्नेंट आहे, फर्टिलिटी दिसते. म्हणजे हे कार्ड हे पण दाखवतं की स्त्री गरोदर राहू शकते. येणाऱ्या काळात प्रेग्नेन्सी होईल की नाही याबद्दल प्रश्न असल्यास हे कार्ड आल्यास तर पॉझिटिव्ह असेल. नक्कीच ही स्त्री प्रेग्नेंट राहू शकते येणाऱ्या काळामध्ये असं तुम्ही सांगू शकता. व्यवसायाच्या माध्यमातून जर विचार केला तर तुम्ही जितका टाइम आणि तुमची मेहनत तुमच्या व्यवसायाला किंवा तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तिथे तुम्हाला त्या कामाचा मोबदला म्हणून अतिशय चांगले रिटर्न्स प्राप्त होऊ शकतात. म्हणजेच काय तर तिथे आर्थिक स्थितीमध्ये तुमच्या वाढ होऊ शकते. आरोग्यासंबंधित विचार केला तर तुम्ही सांगू शकता की गरोदरपणासाठी हे कार्ड अतिशय चांगलं आहे, हेल्प करता. तुम्हाला जिम वगैरे किंवा डाएट प्लॅन फॉलो करायला हवे, तेव्हा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट आरोग्यासंबंधित मिळतील. रिलेशनशिप साठी सुद्धा हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की खूप चांगले आहे. तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना चांगला मान सन्मान देता आणि दुसरे सुद्धा तुम्हाला त्याच प्रकारे मान सन्मान आणि प्रेम देतात. रिलेशनशिप मध्ये तुम्हाला असे प्रॉब्लेम्स येताना दिसणार नाहीत. तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच तुम्हाला मिळणार आहे. हाय प्रेस्टिज कार्ड मध्ये सुद्धा आपण सक्सेस पाहिलं, पण तिथे आध्यात्मिक सक्सेस आहे आणि द इम्प्रेस कार्ड मध्ये सुद्धा सक्सेस आहे. पण कोणता सक्सेस आहे तर इथे मटेरियल लाईफचा आणि भौतिक सुखाचा सक्सेस आहे. आता आपण द एम्पररच्या कार्डाकडे आलो. द एम्परर हे जे कार्ड आहे हे सार्वभौमत्व मिळालेली अशी ही व्यक्ती वाटते. स्वतः काहीतरी प्रभुत्व प्राप्त केले आहे असं दिसतं. ह्या कार्डामध्ये दाखवत आहे असे दिसतं की हे कार्ड रवी ग्रहाच्या अंमलाखाली येतं. मेष राशीचं हे कार्ड आहे. रवी ह्या ग्रहाचा अंमल ह्या कार्ड मध्ये दिसून येतो. मेष राशीत रवी काय होतो, उच्च होतो. जरी रास मंगळाची असली तरी मेष ही प्रथम स्थानी निसर्ग कुंडलीत येते.
रवी पित्याचा कारक, त्यामुळे हे कार्ड टॅरो मधील सम्राटाचे प्रतिनिधित्व करणारे कार्ड आहे. जीवनाचे बरेच पावसाळे पाहून संकटातून जाऊन अनुभवाने ही वृद्ध व्यक्ती दिसत आहे. टॅरोचे स्वतःचे काहीतरी त्याचे स्वरूप प्राप्त करून घेणारी, बुद्धिमान, भावनापेक्षा प्रॅक्टिकल गोष्टींना प्राधान्य देणारी, सिंहासनावर राजाप्रमाणे भासणारी वृद्ध व्यक्ती आसनारूढ झालेली दिसते. पॉझिटिव्ह कार्ड आहे. स्वार्थी स्वभाव नसलेला, निस्वार्थीपणे समाजासाठी सतत तत्पर, सावधपणे आणि प्रजेसाठी भक्कमपणे जमिनीवर पाय रोवलेले आहेत. ह्या सम्राटाने पायात एका सैनिकाप्रमाणे लोखंडी शूज काय केले, धारण केले. ही व्यक्ती वृद्ध असून पण लोखंडी पादत्राणे वापरू शकते. म्हणजे ही व्यक्ती वयाने वृद्ध पण शरीर आणि बुद्धीने काय आहे, स्ट्रॉंग आहे. एका समाजाच्या सम्राटाच्या पदावर प्रजेसाठी नेहमी तत्पर आणि संरक्षण करायला तयार असणारी व्यक्ती आपल्याला दिसून येते. उजव्या हातात दंड आहे. एका न्याय देवतेप्रमाणे कायम जागरूक राहणारी, दान धर्म करणारी, सरकारी कामात उच्च पदावर कार्यरत असणारी किंवा उच्च पद मिळवून देणारे हे कार्ड दाखवतं. आत्मविश्वास प्राप्त करून देणारे, सगळ्यांचा सांभाळ करण्याची क्षमता असलेलं व्यक्तिमत्व, कुठलीही गोष्ट मेहनत करून मिळवण्याची क्षमता असलेली, उत्तम कार्यक्षमता, लढाई जिंकून सत्ता स्थापन करण्याची क्षमता, नजरेला नजर धरून ताठपणे सिंहासनावर विराजमान आहे. मायनर अर्कानामध्ये 4 राजे आहेत व त्यांच्याकडे एक विशिष्ट वेगळे वेगळे अधिकार दिले गेले आहेत. पण मेजर अर्काना मधील हा जो सम्राट आहे खूप वेगळा आहे. या सम्राटाने सत्ता मिळवली आहे, अधिकार मिळवून चेहऱ्यावर तो अनुभव आणि करारीपणा, वयाने वृद्ध असून पण तरतरीतपणा दिसून येतो. त्यामुळे एखाद्या जातकाच्या बाबतीत जर हे कार्ड आलं तर नोकरी करता तर तुम्ही सांगू शकता की आतापर्यंत तुम्ही जो अनुभव मिळवला आहे त्याला पूर्णपणे पात्र आहात. त्यामुळे हे फळ तुम्हाला उच्च पदापर्यंत घेऊन जाऊ शकतं. किंवा नवीन नोकरी जर शोधत असाल तर एक उच्च पदावरील नोकरी तुम्हाला काय मिळू शकते, चांगली मिळू शकते. तसेच पुढील कार्यासाठी मान सन्मान, नावलौकिक मिळवून देणारं हे कार्ड दाखवतं. घरातील व्यक्ती भरपूर मान सन्मान, नावलौकिक मिळवून देणारी असेल. जर विवाहासाठी हे कार्ड आलं तर हा जो जोडीदार आहे तो मॅच्युअर्ड मिळेल, अनुभवी मिळेल किंवा वयाने मोठी असलेली व्यक्ती मिळू शकते. पण स्वतंत्रता आवडणारी असेल, स्वतःच्या नियमानुसार चालणारी व्यक्ती मिळेल, कोणाच्याही दडपणाखाली न वावरणारी, सरकारी कामात यश मिळू शकते. हे कार्ड सरकारच्या रिलेटेड कामासाठी आले तर यश मिळवून देणारे कार्ड आहे. आजूबाजूला पावलोपावली मार्गदर्शन करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या मिळू शकतात. ह्या व्यक्तीमध्ये एक शिस्तप्रियता व अधिकार दाखवण्याची वृत्ती असू शकते. नियमाचे पालन करणारी व्यक्ती असू शकते. त्याच्याकडे अथॉरिटी आहे, पॉवर आहे, स्टॅबिलिटी आहे, मटेरियल सक्सेस सुद्धा आहे. त्याने ती मिळवली आहे. त्याच्या चेहऱ्यावर आलेली दाढी दाखवत आहे की त्याने खूप अनुभव घेतले आहेत. हा या सर्वाची काळजी घेणार आहे. पण ह्या कार्ड मध्ये खूप जास्त ऑरेंज कलर आहे आपल्याला दिसतो. त्यामुळे इथे रवी ग्रहाचा अंमल सुद्धा जास्त येतो. म्हणून इथे काय इगो प्रॉब्लेम सुद्धा दिसतो. ह्या व्यक्तीला म्हणजे थोडीशी डॉमिनेटिंग असू शकते, स्वतःच खरं करणारी, दुसऱ्यांचं ऐकणार नाही. असे लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीही चेंजेस आणत नाही, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून कधीही स्वतःला बदलत नाही. त्याने लोखंडाचे शूज सुद्धा घातलेले आपल्याला दिसतात. लोखंडाचे म्हणजे ही व्यक्ती किती स्ट्रॉंग आहे हे आपल्याला त्या शूज वरून समजेल. पण ह्याने अंगावर शॉल सुद्धा पांघरली आहे. त्यावरून असं दिसतं की ही व्यक्ती मनातल्या फिलिंग्स लवकर एक्सप्रेस करणार नाही. त्याची पुढची प्लॅनिंग काय असेल, तो काय विचार करतो किंवा कसा काय पुढे तो जाणार आहे याबद्दल तो कोणालाही कळू देणार नाही. तुम्ही ह्या व्यक्तीबद्दल कधीही काहीही समजू शकणार नाही. तुम्ही भूतकाळात पण राजासारखे होते, वर्तमान काळात पण राजासारखेच राहणार आणि
भविष्य काळात पण राजासारखेच राहणार. पण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडेसे तुमच्या पार्टनर बरोबर स्ट्रिक्टली वागू शकता. तिथे इमोशन्स लवकर समजून घेणार नाही. तुम्ही एका डिक्टेटर प्रमाणे वागू शकता. तुम्ही समोरच्या व्यक्तीला कंट्रोल करायचा प्रयत्न करू शकता. जर एखादी मुलगी आली आणि ती जर म्हणाली तुम्हाला प्रेमविवाह करायचा आहे आणि जर माझे आई वडील मान्यता देतील का असं जर तिने विचारलं आणि हे कार्ड आलं तर तुम्ही काय सांगाल की तुझ्या वडील कदाचित त्याला ते मानणार नाहीत, ते प्रिन्सिपल सोडणार नाहीत. पण हे कार्ड व्यवसायासाठी अतिशय उत्तम कार्ड आहे. स्थिरता दिसत आहे, पॉवर आहे, यश, अथॉरिटी सुद्धा हे कार्ड दाखवत आहे. तुमच्यामध्ये थोडासा थकवा जाणवू शकतो वयाच्या अगोदर, त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा थोडीशी तुम्हाला वाढवावी लागेल. आता आपण द कडे आलो. प्राचीन इजिप्शियन देवता आहे. हातात एक त्रिशूल आहे, डोक्यावर काय आहे, मुकुट आहे. तो सोनेरी रंगाचा आहे, गोल्डन कलर आहे. ह्या व्यक्तीमध्ये एक प्रकारचे आकर्षण दिसत आहे. ह्या व्यक्तीचे समाजामध्ये काहीतरी महत्वाचे उच्च स्थान असलेले आपल्याला दिसतं. आपल्याला ह्या कार्ड मध्ये दिसून येतं की ही जी व्यक्ती आहे तिने संपूर्ण अंगभर पोशाख घातला असून उच्च सिंहासनावर मुकुट घालून असून या व्यक्तीच्या समोर दोन व्यक्ती चेहरा करून बसलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या गुडघ्यावर बसल्याप्रमाणे भासत आहेत. त्यांच्या पोशाखावर क्रॉसचे चिन्ह सुद्धा आपल्याला दिसत आहे. 3 व्यक्ती आणि क्रॉस 5व्या क्रमांकाचे कार्ड आहे. पोशाखावर 3 क्रॉस आहे, हातात त्रिशूल आहे. 3 अंकाचे कुठेतरी आपल्याला काय दिसतं, कॉम्बिनेशन दिसून येतं. 5 अंक हा बुधाच्या अंमलाखाली आहे, तर 3 अंक हा गुरुच्या अंमलाखाली आहे. बुध बुद्धीचा कारक, तर 3 अंक गुरु ज्ञानाचा कारक, शब्दांचा कारक ग्रह आहे. त्यावरून ही व्यक्ती सिंहासनावर विराजमान आहे. त्याकरता ह्या व्यक्तीने स्वतःकडे असलेल्या ज्ञान आणि बुद्धिमत्तेने ते स्थान प्राप्त केले आहे असं आपल्याला वाटत आहे. हातातील त्रिशूल एका धर्मदंडाप्रमाणे आहे. दुसरा हात वर उचललेला दिसत आहे, पण तो हात आशीर्वादाप्रमाणे दिसतो. पण तो हात जर व्यवस्थित पाहिलं तर 2 बोटे व अंगठा वर उचललेला आहे. ही व्यक्ती चर्चच्या उच्च आसनवर बसलेली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समस्याग्रस्त असते आणि सल्ला घेण्यासाठी येते आणि जर हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही ज्या पण शक्तीला मनापासून मानता त्या शक्तीचे स्मरण करा, त्यांना शरण जा. नक्कीच तुम्हाला तुमच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. ही व्यक्ती 2 खांबाच्या मध्ये बसलेली आहे, त्यामुळे ह्या व्यक्तीमध्ये एक प्रकारचे आपल्याला संतुलन दिसून येतं. अंगात लाल रंगाचे वस्त्र आहे जे ऊर्जावान दिसतात. लाल रंग हा ऊर्जेचा कारक आहे. मंगळ ग्रहाचा अंमल, जी 2 बोट वर उचलली आहेत ते काय आहेत, वायू तत्व आहे, म्हणजे शनीकडे येतं, तर आकाश तत्व गुरुकडे येतं. तर अंगठा हे अग्नी तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. जर हातात दंड असल्याप्रमाणे सुद्धा आपल्याला ह्याच्या हातामध्ये ते दंड असल्याप्रमाणे वाटतो. ही व्यक्ती एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे वाटते. समोर 2 व्यक्ती आहेत, यांना कुठला तरी दंड मिळाला असावा असं वाटतं. दंड देताना भावना प्रधानता नसावी. या कार्ड मध्ये सुद्धा आपल्याला जलतत्व हे कुठल्याही प्रकारे दिसत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात जर हे कार्ड आलं तर असं पण आपण संदर्भ लावू शकतो की जे पुढे मागे काही चुकीचे कार्य केले असेल, दंडात्मक कारवाई किंवा त्रास होऊ शकतो. द लवर्स कार्ड करता ऍडम आणि ईवचे पहिले मानव होते. यांना परमेश्वराने निर्माण केलं होतं. इथे आपल्याला अनेक प्रकारची फळं होती तिथं आणि ते लोक आनंदाने राहत होते.
त्यांना देवाने सांगितलं होतं की एकाच झाडाची फळं खायची नाहीत, बाकी सर्व झाडाची फळं खायची. ही स्टोरी तर आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या झाडाची फळं खायला नव्हती सांगितली तिथे जाऊन तिथे त्या झाडाची फळं तुम्ही खायची नाही असं देवाने त्यांना सांगितलं होतं. ती लोक आनंदाने राहत होते. पण त्यांना त्या फळाकडे काय होतं, एक साप येतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला देवाने तुमच्या बरोबर अन्याय केला आहे. तुम्ही ते जे एक फळ आहे त्याच्यामध्ये भरपूर काहीतरी चांगली गोष्ट आहे जे त्याने तुमच्यापासून खरा आनंद लांब ठेवला आहे. तर तुम्ही ते फळ खा. तर तो असं त्यांना त्यांच्या मनामध्ये काय काय भरवतो आणि मग त्यांना काय वाटतं, खरं वाटतं आणि ते जातात आणि ते फळ खातात. ते फळ खाल्ल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काय होतं, ते त्यांना भ्रमित केलं सापाने. ते फळ खाल्ल्यानंतर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनात एकमेकांविषयी मोह निर्माण झाला. पण पुन्हा ते एकमेकांकडे आकर्षित व्हायला लागले. त्यांना सर्व ज्ञान मिळालं. मग त्याच्याबरोबर ज्ञान म्हणजे सगळंच ज्ञान चांगलं असतं असं नाही ना, काही ज्ञान वाईट असतं, काही ज्ञान चांगलं असतं. पण सगळ्याच गोष्टीचं मग त्यांना ज्ञान आलं. मग त्यांना असं वाटतं की आपल्याला देवाने काय केलंय, ह्या बागेमध्ये कैद करून ठेवलं आहे. तर त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होतं, वासना निर्माण होतात. आतापर्यंत कधीही त्या वासना निर्माण झाल्या नव्हत्या. मग त्यांच्या अंगावर कपडे नसतात, त्यांना लाज वाटायला लागते ह्या सर्व गोष्टींची. त्यांना स्वातंत्र्याची भयंकर ओढ निर्माण होते. मग जेव्हा देवाला कळतं की त्यांनी ज्ञानवृक्षाची फळं खाल्ली, तेव्हा देवाला वाईट वाटतं आणि देव त्यांना काय करतो, त्यांनी आज्ञेचा भंग केला तेव्हा देव त्यांना त्या गार्डन मधून बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर त्यांना देवाचा फार राग आलेला असतो. त्यांना असं वाटतं देवाने इतके दिवस आपल्याला कैद करून ठेवलं होतं आणि या फळापासून त्यांना वंचित करून ठेवलं होतं. शिवाय त्यांना आता आम्हाला हकलून दिलं, त्यामुळे त्यांना संताप आलेला असतो, अपमान झालेला असतो. ह्या सर्व भावना त्यांच्यासाठी खूप नवीन असतात. ह्या भावनांशी त्यांची ओळखच नसते. ह्याच्याबद्दल त्यांना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण ही एक नवीन भावना त्यांच्या आयुष्यात निर्माण होते. ह्या सर्व नवीन भावनांशी ते एकरूप व्हायला सुरुवात करतात. जर हे कार्ड पाहिलं तर ऍडम आणि इव्हचा तुम्हाला प्रेम प्रकरण आणि द फूल, पुढील अवस्था द लवर्स म्हणजे काय तर, तुम्ही आईच्या कुशीत असता तोपर्यंत तुम्हाला कुठलाही मोह नसतो. गुरुच्या छायेत आहात तोपर्यंत तुम्ही सुरक्षित असता, तुम्हाला सुरक्षित वाटतं. आणि तुम्ही जेव्हा एका कम्फर्ट झोन मधून बाहेर पडता तेव्हा काय होतं, द फूल त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडलेला आपल्याला माहितीये ना, त्याला काय करायचं, काय कुठे जायचं हे त्याला माहितीच नाहीये. तो एकदम शून्य होता. आता त्याच्या जागी जगातील वेगळ्या वेगळ्या लोकांशी त्याचा संपर्क आला. मग तिथे काही लोक चांगले पण असतात, काही वाईट पण असतात. पण त्यांच्याकडून काय घ्यायचं, आपल्याला चांगलं कोणाकडून घ्यायचं, वाईट कोणाकडून घ्यायचं हे ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून ह्या कार्ड मध्ये साप ही गोष्ट दाखवली आहे. तर साप आपल्याला दिसतोय, इथे साप आहे. तर साप ही गोष्ट दाखवली आहे की द फूलने सापाकडून सापाच्याही काही गोष्टी ऐकल्या. मग त्याला त्या सापाच्या गोष्टी ह्या चुकीच्या होत्या, मग तरी सुद्धा त्याने ते घेतल्या आणि तो कुठेतरी फसला. तर साप म्हणजे काय, तर साप म्हणजे मोह आहे. मोह म्हणजे हा राहू केतू, हे ज्योतिषशास्त्रामध्ये बोलतात की साप हा राहू केतूचा भाग आहे. तर आपल्या आयुष्यातील मोह हा राहू आहे. तर समुद्र मंथनाच्या वेळेला त्याने अमृत पिलं होतं, त्यामुळे त्याच्याकडे काय होतं, मोहिनी विद्या होती. कारण विष्णूने मोहिनी रूप धरून ते अमृत राहूला दिलं होतं. त्याने ते वेश बदलून देवांचं रूप घेऊन अमृत प्राशन केलं होतं. जेव्हा विष्णूला हे सर्व कळतं तेव्हा त्याला खूप राग येतो राहूचा. मुख्य म्हणजे विष्णूला कळतं तर चंद्र हा काय करतो, राहू चंद्राने विष्णूला सांगितलेलं असतं, त्यामुळे त्याला कळतं. मग त्याचं शरीर हे धडापासून वेगळं करतोय विष्णू. पण अमृत प्राशन केल्याने काय होतं, शिर आणि धड शरीरापासून वेगळं होतं, पण ते अमृत मधल्यामध्ये राहतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी असतात, म्हणून मुखाकडे मोह येतो. धड हे काय आहे, तर धड हे त्याला डोकं नाही, त्याला पारलौकिक सुखाची कामना नसते. पण हा राहू काय करतो, त्याला फशी पाडतो, आयुष्यामध्ये मोह निर्माण करतो, आभास निर्माण करतो. त्या आभासी जगाचा राहू हा प्रमुख कारक ग्रह आहे. तुम्ही आम्ही एकमेकांना भेटतो ह्या आभासी जगामुळे. ही टेक्नॉलॉजी सुद्धा राहूच्या अंमलाखाली येते.
जर हे कार्ड पाहिले तर ह्या स्त्रीच्या पाठीमागे तुम्हाला राहू सारखा दिसत आहे. स्त्री म्हणजे शुक्र आणि तो राहू शुक्राला बिघडवायला कारणीभूत ठरतो. फूल आता मोठा झाला, बाहेरच्या जगात आला, त्याला आता वेगळे वेगळे मोह निर्माण झाले, वेगळ्या वेगळ्या भावना निर्माण झाल्या, त्याला त्या भावना नव्याने कळायला लागल्या, भिन्नलिंगी व्यक्तीकडे तो आकर्षित झाला, एकमेकांशी विषयी कम्युनिकेशन करण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा वाटायला लागते आणि त्याच्याशी बोलून त्याला छान वाटतं, बोलत राहावंसं वाटतं, नको याच्याशी बोलू छान वाटत नाही, ह्याच्याशी बोलावं छान वाटतं. ह्या नवीन भावनांची त्याची तोंड ओळख द फूलला आता पहिल्यांदाच व्हायला लागली. त्याला स्वतंत्र राहावं असं वाटतं. घरातून आई वडील निघून गेले असले की त्याला हवी हवीशी वाटते. ह्या सर्व गोष्टी त्याला पहिल्यांदाच कळायला लागलेल्या असतात. हे सगळे वेगळे वेगळे फिलिंग्स त्याला कसे हँडल करायचे हे त्याला कळतच नसतं. म्हणून हे जे कार्ड आहे हे मिथुन राशीचे आहे. मिथुन राशी सुद्धा असे मिथुन राशी सुद्धा काय करते, दोन गोष्टी असतात त्या कशा हँडल करायच्या ना, मिथुन राशी सुद्धा कन्फ्यूज होते कधी कधी. आपल्याला मिथुन राशीमध्ये सुद्धा दोन व्यक्ती दिसून येतात त्या राशीत, त्या एकमेकांशी संवाद साधतात लहान वयातल्या, तर हे एकमेकांशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात. मग तो फूल होतो इन्फ्लिसिटी होतो, तो काही गोष्टी माहिती करायचा प्रयत्न करतो, मग काही गोष्टी तो विचारतो, काही गोष्टी तो वाचतो, काही गोष्टी तो बघून आत्मसात करतो, असे करून तो इंटरेस्ट वाढवतो. हा फूल अजून लहान आहे, आता तो बाहेरच्या जगात निघाला आहे, त्याला कोणीतरी मित्र भेटतो, जोडीदार भेटतो आणि आयुष्याचा जोडीदार होईल असं नाही, त्याला भेटावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं. द फूल देवदूत, द फूल वरती काय, देवदूतचा आशीर्वाद आहे. त्याला म्हणतो की तू आता आईच्या आणि गुरुच्या छायेतून आला असेल तर तो देवदूत म्हणजे काय, तर त्याची सतसत विवेक बुद्धी आहे आणि रवी हा त्याचा आत्मा आहे. सतसत विवेक बुद्धी आणि त्याचा आत्मा सतत त्याच्या बरोबर असतो. म्हणून यामध्ये बॅकग्राऊंडला कलर्स आहेत, ते सर्व चांगले कलर्स आहेत, सूर्याच्या किरणासारखे कलर्स आहेत. शिखराकडे जाणारा डोंगर सुद्धा आहे, इथे डोंगर आहे दोघांच्या मध्ये आणि तिच्यामध्ये तो ट्री आहे ज्याने तिला मोहात पाडलं. त्याला काय, सापाचा वेढा आहे. म्हणजे तुम्हाला जे ज्ञान येतं ते ज्ञान सापाच्या वेढ्यासारखं संकट सुद्धा घेऊन येऊ शकतं. म्हणून तुम्हाला ती जी फळं आहेत ती सापाने तुम्हाला खायला दिलं, ते ज्ञान तर मिळालं पण तुमचा इनोसन्स गेला, कशाचा तरी कॉस्ट काहीतरी तुम्हाला द्यावं लागलं, त्यामुळे ते सगळं गेलं. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते म्हणजे ती फुकट नसते मिळत, त्याच्यासाठी आपण काहीतरी देतो, त्याच्या बदल्यातच आपल्याला ती मिळत असते, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. पुरुष म्हणजे मंगळ आहे तर स्त्री म्हणजे शुक्र आहे. मंगळ म्हणजे अग्नी, तो पुरुष आहे, पुरुषाच्या मागे अग्नी आहे. आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये याच्यामध्ये द फूल आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वासना, इच्छा, एकमेकांशी बोलण्याचा संवाद साधण्याची इच्छा, काहीतरी नवीन शिकावं अशी इच्छा, बाहेर पडावं, सर्व गोष्टींमध्ये इच्छा आहे इथे आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात. इथे द्विधा मनस्थिती सुद्धा आपल्याला दिसते, कन्फ्युजन असतं कारण तो वेगळ्या वेगळ्या भावनातून पहिल्यांदा डील करत असतो, पण तो ज्ञान आत्मसात करतो, बुधाची ज्ञान व आत्मसात करण्याची, परंतु सगळ्यात ज्ञान अजून उथळ असणारा ज्ञान वृक्ष म्हणजे ज्ञान वृक्षाचं फळ तर त्याने खाल्लेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. पण हे जे सगळं ज्ञान आहे ते अतिशय खोलवर मिळालेलं नाही, पण ज्ञान पिपासू वृत्ती तर नक्कीच जागृत झालेली आहे. हे मिथुन राशीचं कार्ड द लवर्स आहे. बऱ्याच वेळेला हे कार्ड द्विधा मनस्थिती दाखवतं, प्रलोभन दाखवतं. हे कार्ड तुम्हाला दोन निर्णयामधील कुठला तरी एक निर्णय घ्यावा असं दाखवणारं कार्ड आहे.
पण बऱ्याच वेळेला हे कार्ड प्रेम, आकर्षण ह्या गोष्टी सुद्धा दाखवतं आपल्याला. म्हणून आपण नव्याने ज्या फिलिंग्स किंवा नवीन एखादं क्षेत्र जे पण आपण एक्सप्लोर करतोय, एखादी गोष्ट कदाचित तुम्हाला भीती वाटत असेल, काही पण असेल भावना, तुम्ही दाखवा, डील करा, जिंका असं सांगणारं हे कार्ड आहे. हे द लवर्सचं कार्ड आहे. तर खाल्लेलं ज्ञान तुम्हाला झालं, पण सगळं ज्ञान हे अतिशय खोलवर मिळालेलं नाही, पण ज्ञान पिपासू वृत्ती तर नक्कीच जागृत झालेली आहे. हे मिथुन राशीचं द लवर्स कार्ड आहे. बऱ्याच वेळेला हे कार्ड द्विधा मनस्थिती दाखवतो, प्रलोभन दाखवतं. हे कार्ड तुम्हाला दोन निर्णयामधील कुठला तरी एक निर्णय घ्यायचा हे पण दाखवतं. बऱ्याच वेळेला हे कार्ड प्रेम, आकर्षण सुद्धा दाखवतं आपल्याला. म्हणून आपण नव्याने ज्या फिलिंग्स किंवा नवीन एखादं क्षेत्र जे पण आपण एक्सप्लोर करतोय, एखादी नवीन कदाचित तुम्हाला भीती वाटत असेल, काही पण असेल, भावना असतील, त्या दाखवताना डील करा किंवा जिंका असं सांगणारं हे कार्ड आहे. परंतु द लवर्स हे कार्ड जर आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, जो पण प्रश्न असेल, व्यवसायाचा असेल, समोरच्या व्यक्तीचा, किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या संबंधित प्रश्न असेल आणि हे कार्ड आलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की तुम्ही जे पण काही उपचार करतायत तर ते उपचार हे तुमचे बरोबर आहेत की नाही, कोणाचा तरी सल्ला घ्यावा किंवा ते औषध नक्की काम करतंय की नाही ह्याबद्दल खात्री करून घ्या, कारण त्या पद्धतीने हे औषध बरोबर वाटत नाहीये असं तुम्ही सांगू शकता. कारण ते हे कार्ड निगेटिव्ह पण आहे. जी व्यक्ती तुम्हाला देते ती नक्की चांगली आहे का, ती स्वतःच म्हणजे स्वतःचा व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करते का, मोह आहे ना तो. औषध आजारासंबंधित जर असेल प्रश्न आणि औषध तुम्ही कोणतं घेताय हे तुम्ही इतरांना विचारा, नंतर ते औषध घ्या, अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. आजारी माणसाला तर सांगू शकत नाही की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येणार आहे, तिथे त्या आजारपणाच्या संबंधित तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगावं लागेल. मॅडम शेवटी काय सांगितलं ते कळलं नाही. काय म्हणताय? शेवटी आता काय बोललात ना ते काय कळलं नाही, म्हणजे आजारपणाचं आणि दुसऱ्या व्यक्तीचं म्हणजे काय? हो, काय आता हे लिंक आहे? प्रश्न द लवर्सचं कार्ड आहे, बरोबर आहे. तर हा. म्हणजे एखादी तिसरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं आकर्षण होऊ शकतो, हे असे शब्द आहेत ह्या कार्ड मध्ये. पण आजारी व्यक्ती समजा जर तुमच्याकडे आली आणि त्या व्यक्तीने समजा जर बोलले की मला आजार पण माझं कधी बरं होणार, आणि हे कार्ड आले, तर तुम्ही काय त्यांना सांगणार आहे की तुमच्या आयुष्यामध्ये कोणतरी येणार आहे? नाही ना. त्याच्या आजारपणाच्या संबंधित कार्ड आहे, त्याने प्रश्न विचारलाय, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की तुम्ही जे पण काही औषध उपचार करता आहेत ते व्यवस्थित तपासून घ्या किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्या. कदाचित जी औषध देते तुम्हाला व्यक्ती, ती व्यक्ती तुमचा कदाचित फायदा उचलत असेल, तुमच्याकडून तिला काहीतरी हवं असेल, बरोबर. आजकाल डॉक्टर्स पण किती लुबाडतात लोकांना, आणि ऑपरेशन तर लांबच, पहिले स्वतःचा गल्ला भरून घेतात. त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता यायला पाहिजे, कारण ह्या कार्डामध्ये निर्णय घेण्याची क्षमता थोडीशी कमी आहे. समजा एखाद्याला आजार असेल आणि ऑपरेशन करायची गरज आहे, डॉक्टर सांगतायत ऑपरेशन करा, पण ही व्यक्ती बोलते मला ऑपरेशन नाही करायचं, मला औषधच खायचे. मग ते जे ऑपरेशन आहे ते त्याचं पुढे पुढे जातं, त्यामुळे काय होतं, त्याचा आजार हा वाढत वाढत जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता कमी आहे, द्विधा मनस्थिती आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याने जे पण काही निर्णय घेणार आहे त्याने विचारपूर्वक घ्यावा, नाहीतर त्याला वाईट परिणाम मिळू शकतात. जसं त्या सापाने त्या दोघांना मोहात टाकलं, हे फळ खा, तुमचं खूप छान आहे, आणि ते नंतर मग काय होतं, ते फळ खाल्ल्यामुळे एवढ्या छान वातावरणात राहणारे ते दोन ईव ऍडम आणि ईव बाहेर पडतात, म्हणजे संकटांची मालिका सुरू होते. आलं लक्षात तुम्हाला कशा हो पद्धतीने द्यायचं आहे हो, आलं आलं, म्हणजे थर्ड पार्टी इश्यू असू शकतो असं. हा, थर्ड हा. पार्टी इश्यू किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमी,
हे हा 2 गोष्टी लक्षात ठेवा. हा किंवा हा उगाचच मनामध्ये भीती वाटत राहणं. अच्छा हा समजलं. कळालं? हो समजलं. आता हे जे कार्ड आहे कर्क राशीचं कार्ड आहे. कर्क रास म्हणजे काय? तर कर्क रास म्हणजे दुधाचा सागर आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र जो होता तो आधी असा खूप प्रखर होता. चंद्राला त्रिजन्मी म्हणतात. तो 3 वेळा जन्मला. पहिल्या जन्मात तो फार प्रखर होता. त्याचे तेज सहन होत नव्हते. म्हणून मग तो समुद्रामध्ये बुडतो. समुद्र मंथनाच्या वेळी जी रत्न बाहेर आली त्यातून चंद्र बाहेर आला. तो चंद्र अमृत प्राशन केलेला होता. तो सौम्य आणि मृदू होता. तो चंद्र म्हणजे कर्करास. कर्करास म्हणजे जलरास आहे. कर्करास म्हणजे काय? तर आपल्या मनामधल्या ज्या फिलिंग्स आहेत, जी जलरास भावना आणि जलतत्व यांचा संबंध आहे. एखादी व्यक्ती जर आपल्याकडे 12वीचा रिझल्ट घेऊन आली आणि 98% मार्क मिळाले आणि आपण एकदम आनंदी होऊन म्हणणार, अरे वा छान, तू छान मेहनत केलीस, तुला छान यश मिळालं. तुझ्या आईला पण छान वाटलं असेल. पण समजा जर असं म्हटलं की 98% मार्क मिळाले. आजकाल ऑनलाईन परीक्षांमुळे 20 ते 22 ह्या बॅच मधल्यांना काही अर्थ नाही. जे असूया, मत्सर आणि ज्या निगेटिव्ह फिलिंग्स आहेत त्या वृश्चिक राशीमध्ये येतात. वृश्चिक रास म्हणजे उत्सर्जित करणाऱ्या भावना. तिच्या आपल्याला नको असतात त्या भावना, त्या उत्सर्जित करून टाकायच्या असतात. वृश्चिक राशीने ही गोष्ट कायम आत्मसात ठेवावी की त्या भावना आहेत ना कायम त्या मनामध्ये ठेवतात. त्यांनी त्या भावना मनात ठेवू नयेत, त्या बाहेर काढाव्या. नाही तर आतल्या आतमध्ये राहू नये ना, त्यांना त्या गोष्टीचा फार त्रास होतो आणि नंतर त्यांच्या त्या शारीरिक परिणाम होतो त्यांच्यावर. म्हणजे आपण म्हणतो की कर्क रास म्हणजे शुद्ध पाण्याचा तलाव आहे, तर वृश्चिक रास म्हणजे उत्सर्जित मत्सर, राग, संताप यामुळे मन जिथे असतं ते कोमेजतं. तिथे मनाचं ऐश्वर्य नसतं. जिथे छान प्युअर फिलिंग पाहिजे, जी कर्क रास आहे ती भावनाशील आहे. इथे चांदण्यांचा रथ आहे, चंद्र आहे, खांद्यावर चंद्र आहे. चंद्राच्या इथे आपल्याला चेहरा आहे, चांदण्यांचा मुकुट आहे, म्हणजे त्याच्या छातीवर सुद्धा सूर्यासारखं आपल्याला दिसत आहे, ज्याची प्रभाव सगळीकडे काय पसरलेली आहे. आणि पुढे त्याला गरुडाचे पंख लावलेले आहेत. जिथे भिंगरी आहे आणि पाठीमागे एक कर्टन सुद्धा आपल्याला दिसतो आहे, पण चांदण्यांचा आहे. अगदी पाठीमागे पाहिलं तर आपल्याला एक नदी सुद्धा दिसत आहे. प्राण्याचे शरीर आहे. 2 मानव सुद्धा आपल्याला प्राण्याचे शरीर असलेले दिसत आहे. एका बाजूला जात आहेत आणि एका दुसऱ्या बाजूला ते दोघं पण दुसरीकडे जाताना आपल्याला दिसतात. त्यांच्या विरुद्ध बाजू दिसतात. म्हणजे दोन्हीकडे खेचणारे असे 2 प्राणी आहेत. आपलं जे मन असतं ते काय असतं नेहमी 2 ऑप्शन आपल्या मनामध्ये असतात. आपण भविष्यामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या करू असं नाही. काही गोष्टी ह्या आपल्या हातातून चुकतात. पण ज्या गोष्टी आहेत त्या ज्या आपल्याला भलत्याच मार्गावर ओढणाऱ्या आहेत, वाईट मार्गाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या कार्डामध्ये त्या गोष्टी दाखवल्या आहेत. चांगल्या गोष्टीकडे जेव्हा मन ओढतं ते पांढऱ्या प्राण्याकडे दाखवलं आहे. तर गरुड भरारी घेण्याची इच्छा ती आपल्याला असतेच. जो रथ आहे त्या रथामध्ये चॅरियट आहे, त्याच्या हातामध्ये फक्त एक वॅण दिली आहे. ही तर वॅण दिली आहे म्हणजे ह्याची लढाई शस्त्र घेऊन नाही, तर ह्याची लढाई याच्या मनोबलावर आहे. त्यामुळे मनोबलावर युद्ध जिंकायला निघालेला वॉरियर आहे. आपण असे म्हणतो ना की गाडी अशी बाजूच्या रस्त्यावरून मेन रोडवर येण्याच्या आधी जो खडबडीत रस्ता असतो, तो खडबडीत रस्ता आपल्याला चॅरियट मध्ये दिसतो. म्हणून चॅरियट म्हणजे काय? तर खडबडीत रस्त्यावरचा प्रवास हा आपल्याला चॅरियट मध्ये दिसतो. मग गाव मागे राहिलेले सुद्धा, इथे गाव बघा, हे गाव आहे, हे मागे राहिलेलं दिसतं. म्हणजे कम्फर्ट झोन मधून आता तो बाहेर पडला आहे. तसेच द फूल जो आहे हा कम्फर्ट झोन मधून बाहेर पडला आहे. तो प्रवास करत आहे. तर एखादी व्यक्ती कम्फर्ट झोन मधून बाहेर पडते,
शाळेत असताना कॉलेजमध्ये जातात तर कम्फर्ट झोन मधून बाहेर पडते. एखादी व्यक्ती जेव्हा कम्फर्ट झोन मधून बाहेर पडल्यावर नवीन काहीतरी शिकताना थोडासा खडबडीत रस्ता लागतो. मग आपण म्हणतो की गाडी कशी रुळावर येते, नवीन गाडी शिकताना अवघडल्यासारखं होतं, पाय खाली असतात आणि मग तुम्ही आरामात जाता. तसा हा चॅरियट आहे. चॅरियट ही काय आहे, एक जर्नी आहे. तर ही जर्नी कशी आहे, अगदी आपण असं म्हणतो ना की स्मूथ प्रवास होण्यासाठी केलेली जर्नी, तो आपला जीवनाचा प्रवास आहे. ह्या चॅरियट कडे आपल्याला काय दिसतं, तर मुव्हिंग टुवर्ड्स ग्रोथ जर्नी ह्या कार्ड मध्ये आपल्याला दिसते. काही रस्ता हा खडबडीत लागू शकतो. तर एक काळा प्राणी आहे, तो कदाचित तुमची दिशाभूल सुद्धा करू शकतो, चुकीच्या रस्त्याने तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तुम्ही योग्य तो निर्णय घेऊन निवडूनच पुढे जायचं आहे. द चॅरियट काय सांगतो, तर बिकट वाट आहे. चॅरियट म्हणजे चंद्र आहे, तर कर्क रास इथे खूप चंद्राचा प्रभाव आपल्याला दिसतो. खांद्यावर दिसेल, चांदण्या आहेत, रात्र आहे. तर रात्र रात्र म्हणजे काय, तर क्लॅरिटी नसते. त्या रात्रीच्या प्रवासात हारत तुम्हाला पुढे न्यायचं आहे. तुम्ही एकदम संदिग्ध ठेवा, म्हणजे कुठल्याही गोष्टी या दाखवायला नाही पाहिजेत. चंद्र म्हणजे मन आहे. मनाला अनेक प्रलोभनं आहेत, मनाला व्याकुळता आहे. पाठीमागे ती एक नदी आहे. इथे नदी दिसते पाठीमागे, या प्राण्याच्या पाठीमागे आपल्याला नदी दिसते. तिथे एक नदी आहे, तो नदी क्रॉस करून आलेला आहे. म्हणजे इमोशन्स आहेत जे मागे टाकून पुढे आला आहे, कारण आता त्याला पुढे जायचं आहे. म्हणजे चांगल्या रस्त्यावरून पुढे जायचं आहे. म्हणून त्याला द लवर्स मध्ये वेगळे वेगळे फिलिंग्स झाले. त्या वेगळ्या वेगळ्या फिलिंग्सची त्याची तोंड ओळख झाली आणि आता तो ते फिलिंग्स घेऊन त्याला पुढे जायचं आहे. त्यावेळी सुद्धा त्याच्या मनात क्लॅरिटी मेंटेन करायची आहे. तीच गोष्ट द चॅरियट सांगतो. त्यामुळे चॅरियट सांगतो की रात्र आहे, क्लॅरिटी नाही, पण त्यातून तो क्लॅरिटी त्याला आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या रथाला गरुडाचे पंख सुद्धा आहेत. इथे दिसतात तुम्हाला, हे गरुडाचे पंख आहेत. म्हणून इमोशन्स मध्ये अडकायचे नाही, तर गरुड भरारी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणून द्विधा मनस्थिती, दोन बाजूला दोन रस्ते मिळणार आहेत. मग आपल्याला कुठे जायचं हा प्रश्न पडणार आहे. पण हा प्रश्न कितीही पडला तरी आपल्याला पुढे जायचं आहे, हे निश्चित. म्हणून चॅरियट म्हणजे काय, तर पुढे जायचं. नोकरीचा प्रश्न असेल आणि जर हे कार्ड आलं, तर नोकरी सोडायची असल्यास ती सोडून द्यावी. म्हणजे कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं. नवीन संधी तुम्हाला काय होतील, उपलब्ध होतील आणि प्रवास करावा लागेल. पण बऱ्याचदा मनाची तयारी नसते. चॅरियट आपल्याला सांगतो पुढे जायचं, कारण प्रवास आहे. चंद्र प्रवासाचा कारक आहे. प्रवासाचे महत्व सांगणारा ग्रह आहे. मानसिक लेवलवर पण प्रवास असू शकतो. मुळात चंद्र हा प्रवासाचा कारक ग्रह आहे. तो जलतत्वाचा ग्रह आहे. एखादा व्यक्ती आला, म्हणाला की मला जॉब चेंज करायचा, बरेच वर्ष तो एका जॉबवर आहे आणि जॉब चेंज करायचा, आणि जर हे कार्ड आलं तर त्याने मनाची तयारी करावी. माहिती असतं की जुन्या जॉब मध्ये बरेच दिवस राहिले की आपले तिथे इमोशन्स अडकलेले असतात तिकडच्या वातावरणामध्ये, आणि तो जॉब सोडायची आपल्याला इच्छा नसते, तरी सुद्धा आपल्याला तो जॉब सोडावा लागू शकतो काही कारणानिमित्त. किंवा एखादी अशी वेळ येते की त्या जॉब मधून आपल्याला काढल्या जातं किंवा कंपनी बंद होते. तर अशा वेळेला हे कार्ड आलं तर हो, बदल हा निश्चित आहे जॉबच्या संदर्भामध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. म्हणजे ते कार्ड काय दाखवतं, तर बदल दाखवतं. पण बदल कोणता, जिथे तुमचे इमोशन्स अडकलेले आहेत त्याविषयीचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो. समजलं तुम्हाला हे कार्ड? आता स्ट्रेंथ कार्डाकडे येऊयात. आपण उद्या मेजर अर्कानाची कार्ड संपून टाकूयात. हा, दुपारी पुन्हा घेऊया उद्या. 8 दिवसामध्ये टॅरो कार्डचा कोर्स हा पूर्ण करून टाकूयात. स्ट्रेंथ कार्ड, हे कार्ड पाहिले की लगेच समजतं की ह्या चित्रात जी स्त्री आहे तिच्यात काहीतरी वेगळी अशी पॉवर आहे जी सामान्य व्यक्तीकडे आपल्याला नाही. ह्या चित्रात त्या स्त्रीने असलेल्या सिंहाच्या जबड्यात
हात घातला आहे आणि सिंहाच्या चेहऱ्यावर सुद्धा दयाळू आणि सौम्य भाव आपल्याला दिसून येतो. सिंहासारखा प्राणी ज्याच्याजवळ साध्या मनुष्याला सुद्धा जायची भीती वाटते, अशा प्राण्याजवळ पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केलेली स्त्री उभी आहे. पांढरा रंग हा काय दाखवतो? पवित्रता दर्शवतो, पारदर्शकता दर्शवतो आहे. डोक्यावर इन्फिनिटीचे चिन्ह आहे. तिच्या डोक्यावर हे इन्फिनिटीचं चिन्ह दिसतं. डोक्यावर इन्फिनिटीचं चिन्ह आहे. हे चिन्ह आपण मॅजिशियनच्या सुद्धा डोक्यावर सुद्धा पाहिलं होतं. म्हणजे ती त्या डोक्यावर असलेल्या चिन्हाकडून मिळणारी ऊर्जा तिचा पावर करून कुठल्याही गोष्टीवर सहज ताबा मिळवू शकते. कितीही कठीण प्रसंग आला तरीही ती स्वतःची शक्ती वापरून ती गोष्ट स्वतः कंट्रोलमध्ये आणू शकते. इतकी काय आहे तिच्यामध्ये पावर आहे. किंवा कितीही कठीण प्रश्न असला तरी सुद्धा ती सहज रीतीने तो प्रश्न हाताळू शकते. ह्या कार्ड मध्ये मागे केशरी व पिवळा रंग बॅकग्राऊंडला आहे. तसेच पिवळा रंग सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसत आहे. काहीतरी विद्वत्ता असलेली ज्ञानी स्त्री आहे. केशरी रंग जास्त नाही, पण सिंहाचा रंग केशरी दिसून येतो. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, म्हणजे त्याच्याकडे काहीतरी पॉवर आहे, स्ट्रेंथ आहे, म्हणून त्याला जंगलाचा राजा म्हणतात. पण हे कार्ड स्ट्रेंथचे कार्ड आहे. या कार्डात सिंह दाखवला आहे, तो मेल नसून फिमेल सिंह आहे. ही जास्त स्ट्रेंथ वाली असते. सिंह कधी शिकार करत नाही, तर सिंहीण जी असते ती शिकार करते. ती सिंहाला आणि तिच्या बछड्यांना खायला आणून देते. म्हणजे तिच्याकडे कितीही कठीण प्रसंग असला तरी ती तो प्रसंग सहजपणे हाताळू शकते. तिच्यामध्ये काय आहे? ती स्ट्रेंथ आहे, जी तिला उपजतच मिळालेली आहे. तिच्या डोक्यावर वेलीचा मुकुट सुद्धा आपल्याला दिसतो. हिरवा कमरपट्टा आहे तिने घातलेला. तर तिच्या डोक्यावरचा मुकुट दाखवतो की राणी असू शकते, जिच्याकडे संपूर्ण कंट्रोल दिला आहे. लीडरशिप क्वालिटी आहे. हिरवा रंग हा काय दाखवतो? शांतता दाखवतो. म्हणजे या स्त्रीचा स्वभाव काय आहे? शांत आहे. संवाद साधणे हे सुद्धा हिरवा रंग दाखवतो. म्हणजे एकूण ह्या कार्डाचा अर्थ की शक्ती आणि ऊर्जेने भरलेले कार्ड आहे. कितीही कठीण प्रसंग असला तरी गोष्ट व्यवस्थित हँडल करू शकतात. नथिंग दॅट यू कांट हँडल हे शब्द ह्या व्यक्तीच्या डिक्शनरीमध्ये अजिबात तुम्हाला दिसणार नाही. जसा एक मुलगा शाळेत जातो, त्यानंतर तो शालेय शिक्षण पूर्ण करून कॉलेजच्या विश्वामध्ये पहिलं पाऊल टाकतो. कॉलेजमध्ये शिक्षण संपल्यानंतर तो प्रॅक्टिकल जगामध्ये वावरतो. पण घेतलेल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा वापर तो प्रॅक्टिकल विश्वात खूप चांगल्या पद्धतीने करतो. जसा काय त्याला प्रॅक्टिकल विश्वाचा आधीपासून अनुभव होता. जीवनातील सर्व प्रश्न तो बरोबर स्वतःच्या शक्तीने आणि ऊर्जेने सोडवतो. अशा प्रकारे या कार्डाचा संदर्भ निघतो. जर असा प्रश्न आला की मला मिळणारा जोडीदार कसा असेल किंवा रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या जोडीदाराचा स्वभाव कसा असेल, तर तुम्ही सांगू शकता की तुमचा जो जोडीदार आहे तो तुमच्या आयुष्यातील कोणतेही प्रश्न काय करू शकतो? सहज सोडवू शकतो. या व्यक्तीचे जीवनातील ध्येय रिलेशनशिप नसून करिअर आहे. जोडीदार सर्व काही गोष्टी शांतपणे हाताळणारी व्यक्ती आहे. या कार्डात कुठेही आपल्याला काय होईल? क्रूरता दिसणार नाही. काही प्रश्न असतील तर ते सहज रीतीने सुटतील. स्वतःची ताकद बाह्य जगतात आजमावतील. स्वतःकडे असलेल्या गोष्टीचा, नॉलेजचा दुसऱ्यावर वापर करून त्या चांगल्यापैकी यश मिळवू शकतात. स्वतःकडे असलेल्या ज्ञानाचा, नॉलेजचा छाप ही दुसऱ्यावर अतिशय चांगल्या रीतीने पाडतील. जर पुरुष व्यक्तीचा कुठला प्रश्न असेल की मला मदत मिळेल का, तर तुम्ही सांगू शकता हो, स्त्रीकडून तुम्हाला मदत मिळू शकते. जी स्त्री धाडस, ज्ञान, ऊर्जा यांचा वापर करून कुठल्याही गोष्टीवर मात तुम्ही सहजपणे करू शकता आणि त्यातून तुम्हाला नक्कीच यश मिळेल. नवीन आयडियाज मिळतील, तुम्हाला वापराव्या लागतील. मोठ्या स्टँडर्ड लोकांच्या ओळखी होतील किंवा त्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमच्या कार्यासाठी मिळू शकतो, मदत मिळू शकते. संधी मिळतील. अडचणीमधून गेल्यावर यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल.
अडचणीमधून गेल्यावर यश नक्की हे हे जे वाक्य आहे, आता हा सिंह आहे तर ही एक तिच्या समोर एक आव्हानच आहे ना. म्हणजे कुठलेही आव्हान तुम्हाला आलं तर तुम्ही काय कराल, ते बरोबर हँडल करून त्याच्यातून तुम्ही यश मिळवाल. सरकारी मदत मिळू शकते, सरकारशी संबंध येऊ शकतो. आता इथे आव्हान म्हणून हा शब्द आला कारण सिंह हा प्राणी एक शिकारी प्राणी आहे जो सहज दुसऱ्यांचे शिकार करू शकतो. पण या प्राण्याला स्वतःच्या आपल्या कंट्रोलमध्ये आणणं हे सुद्धा एक आव्हान आहे. म्हणून इथे तुम्ही हे कार्य कराल जे तुमच्यासाठी एक आव्हान असेल आणि ते आव्हान पूर्ण झाल्यावर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल असं सांगू शकता. नोकरी कुठे मिळेल असा प्रश्न असेल तर डिफेन्स मध्ये तुम्हाला नोकरी नक्की मिळेल. पोलीस, डॉक्टर, प्रायव्हेट कंपन्या, उच्च अधिकारी पोस्ट व प्रायव्हेट मध्ये सुद्धा असू शकते असे तुम्ही सांगू शकता. पण मेहनत केल्यानंतर तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला तिथे तुमची शक्ती, तुमच्याकडे असलेले ज्ञान हे तिकडच्या लोकांसमोर आणल्यानंतर तुम्हाला यश मिळेल. 8 अंकाचे कार्ड आहे. 8 अंक हा शनीकडे येतो म्हणून संघर्षानंतर तुम्हाला यश मिळेल. आता द फूलचा प्रवास कुठे आला, द हर्मित कडे आला. तर द फूल कडे तेव्हा अनुभव नव्हता, जेव्हा तो प्रवासाला निघाला आणि प्रवासात त्याला बरेच अनुभव मिळाले आणि आता तो अनुभवी झाला. त्याला आता समजलं आहे की जर आपल्या प्रवासात सक्सेसफुल पुढे जायचं असेल तर काही गोष्टी ह्या शिकायला हव्यात. कारण काही गोष्टी ह्या त्याच्या मनासारख्या झाल्या नाहीत किंवा त्याला त्या गोष्टी पूर्ण करताना अडचणी आल्या. तो कुठे चालला, कुठे चुकला, बरोबर आहे की नाही, त्याला आणखी काय शिकावं लागेल, त्यासाठी त्याला तो अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी काय करावं लागणार, त्याला एकांतात जावं लागणार. त्याला स्वतःला पडताळून पाहावं लागेल आणि त्याच्यामध्ये असलेल्या अंतर्ज्ञानाला त्याला काय करावं लागेल, शोधावं लागेल, पडताळून पाहावं लागेल. आणखी ज्ञान त्याला शोधायला हवं. हे सर्व ज्ञान शोधण्याकरता त्याला थोडस लांब जावं लागेल. ह्या कार्डात लाईट ब्लू कलर सुद्धा आपल्याला बॅकग्राऊंडला दिसतो. तो हा संदेश देत आहे की शांततेचा संदेश देतो. द फूल हा बेदरकार होता, त्याच्या खांद्यावर काठी होती आणि आरामात चाललेला दिसतो. त्याच्या शरीरात सूर्याची नैसर्गिक ऊर्जा आहे. मात्र इथे द हर्मितला काय, ही कृत्रिम ऊर्जा ह्या दिव्याकडून घ्यावी लागते. इथे वँड दिसत आहे. वँड म्हणजे काय, तर ती वँड म्हणजे अग्नितत्वाकडे येते. एक ऊर्जा आहे, ऊर्जा त्याने काठीच्या स्वरूपात कृत्रिम रीतीने घेतली आहे. त्याच्या हातात आपल्याला दिवा सुद्धा दिसत आहे. त्याने खाली मान घातलेली आहे आणि तो त्या दिव्याची ऊर्जा ग्रहण करत आहे. बुद्ध हा बुद्धिजीवीचा व ज्ञानाचा कारक ग्रह आहे. अंमल ह्या कार्डावर आहे. त्याला आणखी शिक्षण घ्यावं लागणार आहे. द फूलने स्ट्रेंथ कार्डापर्यंत प्रवास केला. त्याच्यामध्ये त्याने पाहिलं की आयुष्य किती कठीण आहे. जर त्याला नवीन संधी मिळवायच्या असतील तर त्याला आणखी ज्ञान ग्रहण करावं लागेल. ते त्याच्यासाठी खूप आवश्यक आहे. त्याच्यासोबत कोणी नाही, स्वतःचे तोंड त्याने पूर्णपणे झाकलेले आपल्याला दिसतं. त्याला एकटं राहायला आवडतं. कायम स्वतःच्या विचारात सतत मग्न, ज्ञान ग्रहण करण्याकडे त्याचा ओढा आहे. जर हे कार्ड विवाहासाठी आलं तर तुम्ही सांगू शकता कदाचित समोरची व्यक्ती विवाहासाठी अजून पूर्णपणे तयार नाही, त्यामुळे हे कार्ड विवाहासाठी चांगलं फळ देत नाही. जर असा प्रश्न असेल की पुढील शिक्षण घेऊ का किंवा पुढील शिक्षण पूर्ण होईल का, तर तुम्ही सांगू शकता पुढील शिक्षण पूर्ण होईल, परंतु अभ्यास सुद्धा अतिशय तुम्हाला चांगल्या रीतीने मनापासून करावा लागेल. असा प्रश्न आला की मला नवीन नोकरी मिळेल का, तर तुम्ही सांगू शकता त्यांना की तुम्हाला नवीन नोकरी मिळेल, पण नवीन नोकरी मिळण्याकरता जो अनुभव हवा आहे तो तुमच्याकडे थोडासा कमी आहे, त्यामुळे तुम्ही आणखी अनुभव घ्यायला हवा. त्यानंतर तुम्ही नवीन नोकरी मिळवण्याकडे प्रवास करा. मी नवीन नोकरी करता इंटरव्ह्यू दिला आहे, तर तिथे मला नवीन नोकरी मिळेल का, तर ह्याचे उत्तर तुम्ही देऊ शकता की कदाचित मॅनेजमेंटला तुमच्याकडे असलेला अनुभव हा कमी वाटत आहे,
त्यांना ज्या प्रकारे व्यक्ती त्यांच्याकडे कामाला हवी आहे, त्यामुळे तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका. आणखी दुसरीकडे नोकरी शोधा किंवा स्वतःला त्या पद्धतीने अपग्रेड करा. जर रिलेशनशिप करता प्रश्न असेल आणि समोरच्या व्यक्तीला वाटत असेल की आपला जोडीदार हा आपल्याला फसवत आहे आणि हे कार्ड आले, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तुमच्या बाजूने पण काही चुका झाल्या असाव्यात, ज्यामुळे तुमच्या दोघांच्या मध्ये असे प्रॉब्लेम्स झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये खोलवर एकांतात विचार करा की तुम्ही कुठे कमी पडलात, काय चुकले, आणि त्या चुका दुरुस्त करा. नक्कीच तुमचे रिलेशनशिप पुन्हा पहिल्यासारखे चांगले होऊ शकते. जर वैवाहिक जीवन कसे राहील ह्याकरता कार्ड आले, तर तुम्ही सांगू शकता की जोडीदार हा शेअरिंग पर्सनॅलिटी वाला नसेल, त्याला एकटं राहायला आवडेल. तो स्वतःच्याच विश्वात रममान राहणारा व्यक्ती असू शकतो. ह्या कार्डात द हर्मितच्या चेहऱ्यावर आपल्याला दाढी सुद्धा दिसते. म्हणजे काय, तर द फूलने बराच अनुभव घेतला आहे आणि तो हर्मितच्या कार्डामध्ये आपल्याला दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर दाढीच्या स्वरूपात दिसत आहे. द हर्मितच्या हातामध्ये आपल्याला कंदील सुद्धा आहे. ही व्यक्ती कुठल्या तरी गोष्टीच्या शोधात आहे. काही वेळेला व्यक्तीच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा त्याला एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. ते सुद्धा आपल्याला हे कार्ड दाखवतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना डोळे बंद करून करू नये, तर ती गोष्ट पडताळून पाहावी. पहिल्यांदा सारासार विचार करावा आणि त्यानंतर तुम्ही ते कार्य करावे. त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना ही पडताळून पाहावी. ते कोण सांगतात, तर त्याच्या हातामध्ये जो दिवा आहे तो ती गोष्ट सांगत आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट करताना अगोदर ती गोष्ट पडताळून पाहावी लागेल. आता माझा प्रवास होईल का असा प्रश्न असेल, तर तुम्ही सांगू शकता हो नक्कीच तुमचा प्रवास होईल, पण प्रवासात जो आनंद घ्यायचा आहे त्या स्वरूपाचा तुम्हाला आनंद मिळणार नाही. भविष्याचा विचार करताना जर हे कार्ड आले, तर तुम्ही सांगू शकता की भविष्यामध्ये काही निराशाजनक गोष्टी त्या तुमच्या हातून घडू शकतात, ज्यामुळे काय होईल, तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. त्यावेळेला तुम्हाला कोणाच्या तरी आधाराची गरज लागू शकते. द हर्मितच्या हातातली जी काठी आहे हे एक आधाराचे स्वरूप दाखवतं. आरोग्य संबंधित जर हे कार्ड आलं, तर तुम्ही सांगू शकता की बरेच कामं आहेत केल्यामुळे तुम्हाला स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे शरीरात ऊर्जा कमी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही थोडासा आराम करावा, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होऊ शकते. तुम्ही पुढे पुन्हा कामाला लागू शकता. तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. अच्छा अच्छा. आता आपण आहे ना ह्या द हर्मितच्या कार्डापर्यंत थांबूयात. हा 9 अंकाच्या कार्डापर्यंत. उद्या आपण मेजर अर्कानाची कार्ड सगळी संपून टाकूयात. उद्या दुपारी पण क्लास घेऊया आणि संध्याकाळी पण क्लास घेऊन टाकूयात. हे मेजर अर्कानाची कार्ड संपतील आणि मग पुढची जी तत्वांची कार्ड आहेत ती रोज 14 कार्ड अशा पद्धतीने ती 4 दिवसामध्ये संपून जाते आणि मग तिथून पुढे आपण स्प्रेड करूयात. म्हणजे 8 दिवसाच्या आतमध्ये आपण टॅरोचा कोर्स पूर्ण करूयात. ठीक आहे, तुम्हाला ही समजली कार्ड? हो समजली. होय मॅडम, थँक्यू.
8 हो, दिवसामध्ये समजलं संपून जातील ही कार्ड. समजलं. पण मॅडम हा म्हणजे आपण बंदरात दिवा दाखवतो तसं नाही का वाटत आहे की हा मार्गदर्शक काय बंदरामध्ये एखादा दिवा असतो ना तसा हा मार्गदर्शक पण नाही का वाटत आहे? मार्गदर्शक नाही वाटणार हा, कारण याने स्वतः मान खाली घातलेली आहे. अच्छा. मार्गदर्शक कोण असतो? जो आपल्या डोळ्यात डोळे घालून बोलतो आपल्याशी. बरं बरं. हा हा नाही मी म्हंटल असं एकटा आणि तो आहे आणि हातात दिवा आहे तर असं वाटतं की मार्गदर्शक आहे आपण का? सगळ्या बाजूने विचार करायचा ना, मार्गदर्शक कसा असतो. शिक्षक कधी पण आपल्याला मार्गदर्शन करताना खाली वाकून मार्गदर्शन करतात का? नाही बरोबर. त्याला स्वतःला मार्गदर्शनाची गरज आहे. हम्म. ठीक आहे. अजून काय कोणाला प्रश्न? हम्म? तुम्हाला एक सांगायचं आहे. गेले काय? हा मॅडम बोला. हे कोर्स संपला ना हा टॅरोचा, तर मी कवडी शास्त्राचा कोर्स घेणार आहे. पण तो पेडचा असेल, तर तुम्हाला कोणाला करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. होय मॅडम, हा मी करेन. चालेल मॅडम. चालेल ना? हो हो हो. मॅडम माझं किती फी आहे पण त्याची? काय? फी किती? फी त्याची किती आहे? 2,000 रुपये फी असेल. मग मी तुम्हाला हा कोर्स का सांगते कवडीचा, कारण तुमच्याकडे ज्योतिषशास्त्राचं ज्ञान नाहीये, बरोबर आहे. आणि तुमच्याकडे समजा टॅरो आणि कवडी दोन्ही पण असेल तर तुमच्याकडे आलेल्या जातकाला तुम्ही एक चांगल्या प्रकारे हे करू शकता, त्याला रीडिंग देऊ शकतो. सांगू शकता. बरोबर. रीडिंग देऊ शकतो ना? हो, करेक्ट. कवडी शास्त्राचं पण तो रीडिंग किती दिवसाचा याच्याशी संबंधितच आहे ते. तो मग किती तुम्हाला दिवसाचा त्याची असेल? कोर्स खूप चांगल्यापैकी मिळेल. किती दिवसाचा असेल तो? तो काय 4 दिवसाचा असेल. ठीक आहे. त्याचे पण पीडीएफ आणि हे मिळेल ना आपल्याला? हा, त्याची पीडीएफ मिळेल तुम्हाला. 2,000 रुपयाचा कोर्स असेल तो. ठीक आहे. बर. त्याची हो पीडीएफ हो आणि रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. ठीक आहे. चालेल. हो हो. अजून मॅडम कोणाला जर करायचं असेल तर त्यांना पण ऍड करा. मग हो. कोणाला वास्तूचा कोर्स करायचा असेल तर तशा पद्धतीने ऍड व्हा. पण मॅडम मी काय म्हणते, कवडी शास्त्राबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. ते तर तुम्हाला मी सांगेल ना कोर्स करताना. पण म्हणजे असं फार काय असं हे नसेल ना त्यात? काही नाहीये, कठीण काहीच नाहीये. तेच मी विचारते. कारण कवडी शास्त्रच मुळात आधी काय माहित नाहीये. खूप सोपं आहे, सहज करू शकता. अच्छा. बरं. फक्त ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला साधना करायला लागेल. अच्छा. हा. ठीक आहे. बरं. मॅडम किती तास लागतील? कशासाठी? म्हणजे 4 दिवस म्हणजे किती तास घेणार? 4 तास एक दिवसात? 2 तास किंवा 1.5 तास. ओके. आणि कधी घ्याल मॅडम हे वर्किंग अवर्स मध्ये घ्याल की रात्री वगैरे घ्याल? तुम्हाला कसं वाटतं? नाही कारण मी ऑफिस असतं माझं. आज सुद्धा थोडी पंचायत झाली माझी दुपारी. रे. रात्री बरं आहे म्हणजे मी निवांत रेकॉर्डिंग राहतात. करता घेतलं होतं थोडस. हम्म. रेकॉर्डिंग झालं नाही ना आधीचे क्लास, म्हणून मी होय. दुपारी घेतलं रेकॉर्डिंग करता. आणि उद्या हम्म. पण मी घेईल दुपारी. तुम्हाला हम्म. रेकॉर्डिंग मिळेल. उद्या आपण मेजर अर्काना संपून टाकूयात. अर्धी कार्ड दुपारी घेऊयात मेजर अर्कानाची, आणि अर्धी ओके. कार्ड ही संध्याकाळी घेऊयात. हा, आणि मग आणि रेकॉर्डिंग आम्हाला किती दिवस ऐकायला मिळेल? रेकॉर्डिंग तुमचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत ठेवेल 3-4 महिने. माझा पण मिस झाला आज दुपारचा, कारण मी प्रवासात होते, मुंबईवरून रेकॉर्डिंग आले दिलंय ना. मी तुम्हाला स्मिता मॅडम सगळ्यांना हो त्यासाठी. का? अच्छा. बरं. ग्रुपवर टाकलेलं मी रेकॉर्डिंग. बरं. होय मॅडम. बघते. माझे ग्रुपवर आजचे टाकलं. गेले, माझे 2-3 गेले आजचे. सुरुवातीची लाईट गेली होती. नाही, रेकॉर्डिंग टाकलेलं तुम्ही बघून घ्या नंतर. ठीक. बरं. काळजी चालेल. आजचं पण टाकणार आहे ना, कारण आजचे हो, म्हणजे पहिले आत्ताचं पण गेले टाकते मी सुरुवातीचे. रेकॉर्डिंग. आत्ताचं पण लाईट गेली ना त्यामुळे सारखं मध्ये जात होतं. आत्ताचं पण टाकते रेकॉर्डिंग. ठीक आहे. हो. ओके मॅडम, थँक्यू. चालेल. धन्यवाद मॅडम.